सर्व शेतकऱ्याला एक आनंदाची बातमी आणि एक दिलासा देणारी बातमी आहे की बाबा सर्व शेतकऱ्याला एक आतुरता होती की बाबा आपल्याला अतिवृष्टीचा जे नुकसान भरपाई जी आहे ती कधी मिळणार आहे, काय मिळणार आहे याचे सर्वांच लक्ष त्या याच्याकडे होतं. अतिवृष्टी झालेली होती, मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान म्हणजे पाण्याच्या अभावामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालं होतं. त्याचं अतिवृष्टीचं नेमकं अनुदान कधी मिळणार आहे, काय होणार आहे याची सर्व शेतकऱ्याचं लक्ष होतं. आता त्याची शेतकऱ्याची प्रतिक्रिया संपलेली आहे. याचा आता अनुदान वगैरे आलेलं आहे. आता याच्यात जून ते ऑक्टोबर महिन्यामधलं जेवढं काही त्या नुकसान भरपाई झालं होतं त्याचे सर्व काही अनुदान आता आलेलं आहे. आता आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे की किती हेक्टर पर्यंत किती आलेलं आहे, किती हेक्टर पर्यंत 3 हेक्टर पर्यंत किती आलेलं आहे, प्रति हेक्टर किती आलेलं आहे, कोणत्या जिल्ह्याला आलेले आहे, कोणत्या कसं आलेलं आहे, कोणत्या जिल्ह्याला किती अनुदान आलेलं आहे आणि कशा पद्धतीनं जेव्हा पाण्याचे मोठ्या प्रमाणामध्ये पाणी झालं होतं तेव्हा पुराच्या माध्यमातून किंवा पाण्याच्या माध्यमातून बरेच सोयाबीन असो, तूर असेल किंवा कापूस असेल किंवा कांदा असेल किंवा जे काही बागायती पिकदाराचं जे काही असेल, मोसंबी असेल, संत्रा असेल किंवा काही मोठ्या प्रमाणामध्ये पपई असेल, अशा मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान झालं होतं आणि पूरग्रस्त आणि विजेच्या माध्यमातून आणि वाऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. आता यांनी शासनाला एक विनंती केली होती की बाबा आम्हाला 2 हेक्टर न देता आम्हाला 3 हेक्टर पर्यंत आम्हाला याचा निधी द्यायला पाहिजे. म्हणजे अतिवृष्टी विभागामध्ये त्यांच्यानंतर त्यांचं पंचनामा वगैरे केले आणि त्यांचा पंचनामे करून त्यांना शासनाला पाठवलं. शासनानं त्याचा सर्व काही चौकशी वगैरे करून त्याच्यानंतर त्याचा निधी पण आपल्याला त्याचा मंजूर केलेला आहे. आता या निधी कधी येणार आहे आणि कोणत्या जिल्ह्याला किती आहे आणि बागायतीला किती आहे, बहुवार्षिक किती आहे आणि जिरायतीला म्हणजे कोरडवाहू शेतीला किती आहे याचा सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला बघायचं आहे. म्हणजे सर्व काही डिटेल आपल्याला बघायचं आहे आणि कोणत्या कोणाला म्हणजे किती हेक्टर पर्यंत मिळू शकतात, किती काय आहे याचं सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. शिवाजी क्लासेस ऍग्रीकल्चर, मी शिवाजी सारंग तुमचं या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करत. आपण आता सर्व काही म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली होती. अतिवृष्टी झाल्यामुळं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान पण झालं होतं. बरेच शेतकरी त्याच्यामध्ये अडचणी आणि ज्यांचं काही जे सोयाबीन वगैरे जे काही असेल किंवा कापूस असेल त्यांना त्याच्या पण मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं नुकसान झालं होतं आणि त्याच्या नुकसान भरपाईचं एक काही नाही, फुल नाही फुलाची पाकळी म्हणून काही नाही, शासनाने याच्यासाठी एक मंजुरी दिलेली आहे आणि आता ही लवकरच तुमच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहेत. आता आपल्याला प्रत्येकात आपल्याला बघायचं आहे, आपल्याला 5 जिल्ह्याचं बघायचं, आपल्याला छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये जे काही त्याच्यामध्ये जिल्हे येतील त्याच्यामध्ये सर्व काही आपल्याला त्याच्या टोटल रक्कम किती मिळाली, त्याच्यासाठी शेतकरी किती पात्र आहे याचं सर्व डिटेल आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं. छत्रपती संभाजीनगर मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. याच्यासाठी बांधील शेतकरी हेक्टरी, आता याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या जेवढा विभाग आहे तेवढा शेतकऱ्याची हेक्टरी किती जमीन आहे याचं आपल्याला बघायचं आहे. आता 36 म्हणजे 109 एवढी हेक्टर जमीन छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये एवढी जमीन आहे. आता याच्यासाठी आपल्याला एवढी जमीन हेक्टरी आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं छत्रपती संभाजीनगर याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये किती म्हणजे अनुदान आलेलं आहे मंजूर, म्हणजे एवढ्या 5 जिल्ह्याचं याच्यामध्ये टोटल अमाऊंट जमा करून किती आलेलं आहे त्याच्यामध्ये 2,738 कोटी 62 लाख रुपये इतकं त्यांनी अनुदान अतिवृष्टी नुकसान भरपाईचं अनुदान दिलेलं आहे. किती आहे? 2,738 कोटी 62 लाख रुपये अनुदान छत्रपती संभाजीनगर जेवढे विभागामध्ये जेवढे काही जिल्हे आहेत त्याच्यामध्ये एवढी त्याची रक्कम अतिवृष्टी नुकसान भरपाईची त्यांनी रक्कम हे केलेली आहे. आता कशा प्रकारे आता तुम्हाला याच्यामध्ये तर तुम्हाला मी फोटोमध्ये पण दाखवणार आहे. आता एवढं त्याचं अनुदान जेवढा निधी मंजूर झाला होता. आता त्याचं छत्रपती संभाजीनगर मध्ये बांधील विद्यार्थी म्हणजे जे शेतकऱ्यांनी पीक नुकसानचं भरपाईचं त्यांनी नुकसान भरपाई झालं होतं त्याचं एक अमाऊंट म्हणजे त्याचे बांधील शेतकऱ्याची संख्या आहे समजा पात्रते शेतकरी आणि त्याच्यासाठी जेवढं काय आता याच्यामध्ये पात्रता जेवढं छत्रपती संभाजीनगरच्याच विभागामधली जे काही आहेत 25,70,384 शेतकऱ्यांनी छत्रपती संभाजीनगरचा विभाग आहे एवढ्या शेतकऱ्याने त्याचं एवढं नुकसान भरपाई एवढ्या शेतकऱ्याचं झालेलं
होतं. किती? 25,70,384 एवढे शेतकऱ्यांनी त्यांना क्लेम वगैरे केला होता आणि एवढ्या शेतकऱ्यांना त्यांचं मंजूर पण मिळालेले आहे. आता एवढ्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये 2,738 कोटी 62 लाख रुपये एवढा त्यांनी निधी मंजूर केलेला आहे छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये. आता आपल्याला त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये अतिवृष्टी झाल्याच्या प्रमाणात विभागामधले जिल्हे बघायचे आहेत. आता आपल्याला सर्वात प्रथम बघूया, आपल्याला जालना जिल्हा आहे. जालना जिल्ह्यामध्ये 2,82,538 शेतकऱ्यांनी शेतकऱ्याचं नुकसान भरपाई झालेलं होतं, त्याचे पंचनामा वगैरे पण केलेले आहेत. आता याच्यामध्ये जालना जिल्ह्याला याची सर्व टोटल रक्कम निधी किती मंजूर झालेला आहे, किती शेतकरी याच्यासाठी पात्र झाले? 2,82,538 शेतकरी याच्यासाठी पात्र झालेले होते. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये 412 कोटी 30 लाख रुपये जालना जिल्ह्याला मंजूर झालेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे अतिवृष्टी भागामध्ये सर्वात जास्त म्हणजे आता जालना जिल्ह्यामध्ये झालेलं होतं. त्याच्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याच्या अभावामुळे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. आता हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे जे शेतकऱ्याचे जेवढं काही शेतकऱ्याचे नुकसान झालं होतं त्याचे पंचनामा वगैरे केलेले आहेत. माननीय कलेक्टर साहेब, माननीय तलाठी मॅडम, जे माननीय मंडळ अधिकारी, माननीय तहसीलदार यांनी पंचनाम्याच्या माध्यमातून आता हिंगोली जिल्ह्यामध्ये किती प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं त्याच्यामध्ये 2,96,779 एवढे अर्ज त्यांनी म्हणजे क्लेम केलेले होते. त्याचा एवढा निधी म्हणजे पूर्ण एवढे शेतकरी त्याच्यासाठी पात्र झालेले आहेत. त्याच्यासाठी 419 कोटी 48 लाख रुपये मंजूर झाले. 419 कोटी 19 म्हणजे 48 लाख रुपये हिंगोली जिल्ह्याला मंजूर झालेले आहे. त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. नांदेड जिल्हा पण मोठा, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तालुके आहेत. तालुक्यामध्ये 16 तालुके. त्याच्यानंतर नांदेड जिल्ह्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. आता याच्यामध्ये तलाठी मॅडम म्हणजे तलाठीच्या विभागामध्ये तलाठी म्हणजे मंडळ अधिकारी, त्याच्यानंतर तहसीलदार, जिल्हा अधिकारी याच्या माध्यमातून पंचनाम्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये केलेले होते. आणि याच्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये 7,83,000 शेतकऱ्याने याचं एवढ्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं होतं. आता याच्यासाठी मिळालेली रक्कम किती आहे? नांदेडमध्ये मिळालेली रक्कम 812 कोटी 38 लाख रुपये एवढी रक्कम नांदेड जिल्ह्यासाठी मिळालेली आहे. किती? 812 कोटी 38 लाख रुपये मिळालेले आहे. त्याच्यानंतर बीड जिल्ह्यामध्ये पण मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीचे नुकसान भरपाई झालेली होती. त्याच्या माध्यमातून आता बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याची संख्या म्हणजे पात्रता बांधीचे जे शेतकरी आहेत त्याची पात्रता जे आहे, म्हणजे पात्रता म्हणण्यापेक्षा ते जेवढ्या शेतकऱ्याने क्लेम केलेला होता, क्लेम केलेले आहेत 5,62,000 एवढ्या शेतकऱ्यांच्या शेतीचे मालाचे नुकसान झाले होते. त्याचे पंचनामा वगैरे करून शासनाला पाठवलेले होते. किती? 5,62,000 शेतकऱ्यांनी केलेले होते. त्याच्यानंतर याला निधी किती मिळाला? अतिवृष्टीचा निधी किती मिळालेला? याच्यासाठी मिळाला 520 कोटी 94 लाख रुपये मिळालेला आहे. 520 कोटी 94 लाख रुपये बीड जिल्ह्याला मिळालेला आहे. त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा आहे. बांधील जे शेतकरी आहे अतिवृष्टी विभागामध्ये जे काही नुकसान भरपाई मोठ्या प्रमाणात झाले होते, त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा आहे. धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याने 1,80,786 शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले होते अतिवृष्टीच्या विभागामुळे. म्हणजे पाण्याचा थैनाट म्हटला तर पाण्याच्या अभावामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर वगैरे आलेले होते. विजाच्या माध्यमातून, वाऱ्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं होतं. त्याच्यामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याने बांधील शेतकऱ्याचे जे क्लेम वगैरे केले होते ते मंजूर झाले. 1,80,786 अर्ज मंजूर झालेले आहे. त्याच्यानंतर त्यांना 221 कोटी 81 लाख रुपये एवढा निधी कोणता? धाराशिव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी विभागामध्ये जे काही नुकसान झालं होतं त्याच्या अनुदानाच्या निधीच्या माध्यमातून त्यांना 221 कोटी 81 लाख रुपये एवढा निधी मंजूर झालेला होता. त्याच्यानंतर आता राहिले परभणी जिल्ह्यामध्ये पण मोठ्या प्रमाणामध्ये झालं होतं, पण पंचनामाच्या माध्यमातून त्यांचे अर्ज पण खूप कमी पद्धतीने आलेले आहेत. त्याच्या कशा पद्धतीने निधी परभणी जिल्ह्याला पण आलेला आहे याचं पण बघूया. बांधील शेतकऱ्यांनी क्लेमच्या माध्यमातून त्यांनी पंचनामे करून त्याच्यासाठी 11,001 अर्ज त्यांनी मंजूर झाले होते. एवढ्या शेतकऱ्याचं त्याच्यासाठी त्यांना पात्र झालेले. त्याच्यासाठी
निधी आलेला आहे. अतिवृष्टी विभागाचा निधी जे परभणी जिल्ह्याला आहे 11 लाख रुपये एवढा निधी आलेला आहे. त्याच्यात आता मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टीच्या विभागाच्या जे पाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाणी पडलं होतं अनेक जिल्ह्यामध्ये, जे छत्रपती संभाजीनगर असतील, त्याच्यानंतर परभणी असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, धाराशिव असेल, बीड असेल, अशा माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. त्या नुकसान भरपाईची जी काही रक्कम आता कशा पद्धतीने हेक्टरी किती येणार आहे आपण याच्यामध्ये बघणार आहोत. आता याच्यामध्ये हेक्टरी बहुवार्षिक पीक नुकसानीची निधीचा म्हणजे याच्यामध्ये बागायती आलं, जिरायत आलं. आता याच्यामध्ये काय आलेलं आहे, पहिल्या सर्वात प्रथम आपण घेऊया बहुवार्षिक पीक नुकसान अतिवृष्टी हेक्टरी किती आलेलं आहे. आता याच्यामध्ये 3 हेक्टरीच्या मर्यादेपर्यंत याचं निधी पण मंजूर झालेलं आहे. आता याच्यामध्ये 36,000 रुपये प्रति हेक्टर बहुवार्षिकीची रक्कम आलेली आहे. किती? 36,000 प्रति हेक्टरच्या माध्यमातून, म्हणजे 3 हेक्टर पर्यंत मर्यादित मध्ये याची रक्कम देण्यात येत आहे. पण प्रति हेक्टर 36,000 रुपये बहुवार्षिकीला आलेली आहे. त्याच्यानंतर बागायती जे नुकसान म्हणजे बागायती पीक आहे, नुकसान भरपाईचं जे पीक होतं अतिवृष्टीच्या माध्यमातून बागायती पिकाचं पण मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं. त्याच्यामध्ये पुराच्या माध्यमातून, पाण्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. पाण्याच्या माध्यमातून त्याचे बऱ्याच मोठ्या प्रमाणात बागायती पिकाचे पण नुकसान झालेलं होतं. त्याच्यामध्ये त्याची पण मर्यादा 3 हेक्टर पर्यंतच ठेवण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर त्यांना प्रति हेक्टर 27,000 रुपये एवढी बागायती रक्कम मिळेल, म्हणजे बागायती जे पीक आहे तिचे नुकसान भरपाईचे 27,000 रुपये प्रति हेक्टर प्रमाणे दिलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्याला आता जे कोरडवाहू जे भाग आहे, त्या कोरडवाहू भागाच्या म्हणजे जिथं पाण्याचा अभाव नाही आणि पाण्याची सोय नाही किंवा काही नाही, त्याच्यानंतर पाणी कुठल्याही प्रकारचं तिथं पोहोचू शकत नाही, जे पावसाचं पाणी आहे त्याच्याच माध्यमातून त्याचं पीक येत आहे, त्याला आपण जिरायत पीक असं नुकसान भरपाईचं जे अतिवृष्टी झाली होती याच्या पण मोठ्या प्रमाणात याचं पण नुकसान झालेलं होतं. त्याच्यानंतर जिरायतचं जे पीक आहे हेक्टरी पण त्याची मर्यादा 3 हेक्टर पर्यंत नुकसान भरपाईची अतिवृष्टीच्या विभागाच्या माध्यमातून त्यांची पण रक्कम त्यांना देण्यात येत आहे. त्याची 3 हेक्टरची मिनिमम तुम्हाला 3 हेक्टरची जमीन जी आहे त्याच्यावरची 40,800 रुपये तुम्हाला 3 हेक्टरचे मिळणार आहेत. त्याच्यानंतर 1 हेक्टरचे तुम्हाला 13,800 रुपये मिळणार आहेत. म्हणजे 1 हेक्टरचे तुम्हाला 13,800 रुपये मिळणार आहेत. म्हणजे तुम्हाला जी राहते म्हणजे जे कोरडवाहू शेती आहे ते तुम्हाला अशा माध्यमातून तुम्हाला कशा पद्धतीने तुम्हाला बहुवार्षिकचे तुम्हाला 36,000 रुपये, त्याच्यानंतर बागायतीचे 27,000 आणि त्याच्यानंतर तुम्हाला कोरडवाहूची जी जमीन आहे त्याला 13,800 रुपये अशा प्रमाणे तुम्हाला मिळणार आहेत. आता याच्यामध्ये अनेक आता आपल्याला सर्वात प्रथम आपण छत्रपती संभाजीनगरच्या विभागाच्या माध्यमातून कशा पद्धतीने त्याचे जिल्हे होते, त्याच्यानंतर शेतकरी कशा पद्धतीने पात्र म्हणजे क्लेम वगैरे केले होते, त्याचे पंचनामा वगैरे करून त्याच्यासाठी त्याचं अनुदान त्यांना प्रत्येक जिल्ह्याचं, प्रत्येक ठिकाणचं, प्रत्येक बागायतीला याच्या जिरायत आणि त्याच्यानंतर बहुवार्षिकचे कशा पद्धतीने हेक्टरी तुम्हाला रक्कम दिलेली आहे याचं सर्व डिटेल तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत आणि तुमच्या नातेवाईकापर्यंत तुम्ही आणि शेतकरी याच्यापासून तुमच्या या योजनेपासून वंचित राहणार नाही हिची काळजी घ्यावा आणि हे जास्तीत जास्त व्हिडिओ तुम्ही शेअर करावा.